आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देशातील आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. एप्स्टीन फाइल्स, भारत-अमेरिका व्यापार करार आणि या दोन्ही मुद्द्यांवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला आरोप यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेमकं काय आहे प्रकरण, आरोप काय आहेत आणि सरकारची भूमिका काय आहे, हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. अमेरिकेत जेफ्री एपस्टीन या उद्योगपतीशी संबंधित असलेल्या प्रकरणातून काही गोपनीय कागदपत्रे आणि न्यायालयीन नोंदी सार्वजनिक झाल्या. त्यांनाच एप्स्टीन फाइल्स असं म्हटलं जात आहे. या फाइल्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे, त्यांचे संबंध आणि त्यांच्यावर झालेले आरोप यांचा उल्लेख असल्याचा दावा केला जातो. या प्रकरणामुळे अमेरिकेसह जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. भारतातही या फाइल्सचा संदर्भ देत विरोधकांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांचा आरोप असा आहे की एप्स्टीन फाइल्स संदर्भात आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला असू शकतो आणि त्याच दबावाचा परिणाम भारत-अमेरिका व्यापार करारावर दिसून येत आहे. त्यांच्या मते हा व्यापार करार केवळ आर्थिक निर्णय नसून त्यामागे काही राजकीय आणि आंतरराष्ट्रीय हितसंबंध दडलेले असू शकतात. प्रियांका गांधी यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की हा करार इतक्या घाईत का करण्यात आला आणि त्यातून नेमका फायदा कोणाला होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेला हा व्यापार करार दीर्घकाळ चर्चेत होता. या कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार वाढवणे, गुंतवणुकीला चालना देणे आणि काही वस्तूंवरील आयात-निर्यात कर सवलती देणे असा सांगितला जात आहे. मात्र काँग्रेसचा दावा आहे की या करारामुळे भारतीय शेतकरी, लघुउद्योग आणि स्थानिक बाजारपेठांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की अमेरिकन कंपन्यांना जास्त फायदा होईल तर भारतीय घटकांना तोटा सहन करावा लागेल. एप्स्टीन फाइल्स आणि या व्यापार कराराचा संबंध जोडत काँग्रेसकडून असा आरोप केला जात आहे की पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय दबावाखाली निर्णय घेत आहेत. विरोधकांचे म्हणणे आहे की सरकार महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा टाळत आहे आणि प्रश्न विचारले की त्यांना स्पष्ट उत्तर दिलं जात नाही. त्यामुळे संशय आणखी बळावतो असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सरकारचे म्हणणे आहे की एप्स्टीन फाइल्सचा आणि भारत-अमेरिका व्यापार कराराचा कोणताही थेट संबंध नाही. सरकारने स्पष्ट केलं आहे की हा करार पूर्णपणे देशाच्या आर्थिक हिताचा विचार करून करण्यात आला आहे आणि त्यातून भारताला दीर्घकालीन फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरकारवर एप्स्टीन फाइल्स संदर्भात कोणताही अधिकृत आरोप किंवा कायदेशीर आक्षेप नाही, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. सध्या हा विषय संसदेत, माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. एकीकडे विरोधक सरकारवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे सरकार विकास, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याचं सांगत आहे. या संपूर्ण वादातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे एप्स्टीन फाइल्स आणि भारत-अमेरिका व्यापार करार हे मुद्दे आगामी काळातही भारतीय राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू राहणार आहेत. तर मित्रांनो, या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा खेळ आहे की खरंच काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सविस्तर आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्जनशील न्यूज.